आमच्या तिकडे कांद्यातून बी काढणं चालू आहे आणि मी तिकडे जाते आता. मशीनचा आवाजही येतोय, धड 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 धड. मला पप्पा म्हणले की टोपला आण आणि चष्मा आण, आणि आता मी चष्मा आणि टोपलं घेऊन चालले. काम आहे का? एकीकडे कांदा काढणं चालू आहे जमिनीतून कांदा, आणि एकीकडे बी काढणं चालू आहे. आमची कामं चालू आहे. मी आंघोळ केलेली आणि सगळं माझ्या अंगावरती उडून आलंय आणि आता अंग खाजवत आहे. ते अंगावरती उडून आल्यामुळे तिकडे खूप आवाज येतोय आणि काम चालू आहे. हे वेरंडाचं झाड आहे ज्याच्या खाली मी बसले आणि भरपूर मोठं आहे म्हणजे. आणि ह्याच्या बिया असतात त्या गव्हाच्या पिठामध्ये, नाही गहू आपण जे साठवून ठेवतो त्याच्यामध्ये टाकल्यावरती किडा होत नाही. काटेही असतात त्याला, असं दिसतं. आणि याच्या हा बिया आपण, हा मकडी छोटीशी आहे. याच्या बिया आपण गव्हाच्या पिठामध्ये गव्हामध्ये टाकल्या तर किडे होत नाही. अजून आहे हे छोट्या बिया आहेत. खूप मोठं झाड असते हे, आणि त्याच्या बिया अशा असतात, अशा. कांदा काढला, हे बघा काढून ठेवला होता. एक उरला होता तो मी काढला नव्हता, मग मी काढून टाकला. आणि मला आंबाड्याचं झाड दिसले होते. आंबाड्याची भाजी असते आणि तिचे झाडं मोठे असतात, म्हणजे तरी फार मोठे नाही पण असतात मोठाले. ते दिसले होते इथेच. हां, सापडले. खूप सारे आहेत झाड, आम्ही लावले होते. हे एक झाड आहे आणि अजून एक आहे. हे 2 3, हे पण एक आहे, 4. हे मी काल ॲक्च्युली रानाने, हे मी नव्हते त्याला, राना उपटू लागला आणि ते उपटल्या गेलंच नाही त्याच्याकडनं, कारण त्याचं खोड फार मजबूत असतं. मुळा आतमध्येपर्यंत गेलेल्या असतात, त्यामुळं उपटता येत नाही लवकर. हे बघा याचे खोड अशी असते आंबाड्याची झाडी. वाव, लेडीबग अशी असते. आंबट लागते, आंबट. कवळं पाहिजे मला पान खाण्यासाठी. मम्मीला याचं लोणचं बनवायचं आहे, त्यामुळे मम्मीने सांगितलं होतं की आंबाड्याची भाजी लावा. ते आहेत भरपूर, आणि मम्मी याचं लोणचं लावणार आहे कारण हे आंबट असतं. मग लोणचं बनवतो. काल मला दिसलेली अंडी. इथेही काही कांदे काढायचे राहिलेत.
काढलेच नाही यांनी नीट. काही म्हणजे काहीच राहिलेत, बाकी सगळे झालेत, म्हणजे थोडे थोडे असे. हे बहुतेक मी काल आलते अंडे बघायला, त्यावेळेसच हे राहिले असतील माझ्यामुळे. मी डिस्ट्रॅक्ट केलं वाटतं त्यांना, त्यामुळे ते विसरले की तुमचे कांदे चालायचे राहिलेत ना. मी पळत पळत आले, मला इथं अंडे दिसले, ते पण चित्राचे. 3 अंडे आहेत. मम्मी मला पिल्लं फील व्हायले. ठेव 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 ठेव, चितळीतच कुठेतरी लपलेला असेल. त्याने मला चोच मारली डोक्यात तर. नाही मारत. अंडे घेणार होते, खाण्यासाठी नाही, फक्त ऑब्झर्व करण्यासाठी, आणि मग मी ठेवून दिले असे दुसरीकडे कुठेतरी. पण पप्पा म्हणले की नको, ठेवू नको, कुठे काही करू नको, तसेच ठेवून दे, कशाला उगाच. त्यामुळे मी ते बघितले, हात लावला आणि ठेवून दिले. मी फार पळत पळत आलते, मला मम्मीने दुरून आवाज दिला की तय्या अंडे तिथे, सॉरी तय्या इथे काहीतरी आहे तुझ्यासाठी सरप्राईज. मग त्यामुळे मी पटपट पळत पळत आले. नवले होते. दीदी आता खिचडी बनवते आणि सगळं सामान रेडी करते, है की नाही? हां. आणि ती खूप छान खिचडी बनवते. आणि हे आहे सामान, ही आहे माझी दीदी. आता मी पाणी घेऊन जाते, त्यांना आता पाणी प्यायला पाहिजे. सो चला पाणी घेऊन जाऊया. आता बी काढणं चालू आहे, प्युअर म्हणजे आधी 3 स्टेप्स होतात बहुतेक त्याच्या, आणि आता प्युअर म्हणजे जी लास्ट स्टेप आहे ती चालू आहे. त्याच्यात काळं काळं बी निघणार. बी पडत आहे काळं, आणि तेच असतं कांद्याचं बी. आणि माझ्या नाकात गेले, ते खूप उडतं, त्याचं ते वेस्ट असतं ना ते, त्यामुळे ते अंग खाजवतं त्याने. आणि आता मी उगाच गेले, पण मला बघायची होती, क्युरिओसिटी होती, त्यामुळे मी गेलते. आणि आता मला परत आंघोळ करावी लागते. मी 13 मिनिट झाले इथे बसले बगळ्यांचा थवा कॅप्चर करण्यासाठी, आणि अजूनही नाही आला. 2 मिस झालेत माझ्याकडनं. म्हणजे एकदा गेला तर मम्मीनं मला सांगितलं, आणि मी म्हणजे वरती कॅमेरा करूपर्यंत ते निघून गेले. दुसरा मी बघितला, पण मी कॅमेरासोबत नाही ठेवला, आणि त्यामुळे तोही निघून गेला. आणि तिसऱ्यांदा मी टिपून बसले, पण एकही नाही आला. मला अजूनही भेटलेला नाही आहे. आणि आता मला वाटतंय की जाऊ द्या, माझी होपच मेली आहे. त्यामुळे आता मी नाही शूट करत आहे. मी जाते आता. खूप वेळची वाट बघते मी की आता येतील, मग येतील, पण एकही थवा येत नाही आहे आता. सो